नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार की तुम्ही तुमचा LMS यानी की तुमचा लर्निंग पोर्टलचा वापर तुम्ही कसं करू शकता। सगळ्यात आधी जी काही पण तुम्हाला लिंक दिली आहे त्याच्यावरती जायचं। हा तुम्हाला युजर नेम पासवर्डची स्क्रीन दिसेल। जे काही पण तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिला आहे ते टाकावे आणि लॉग इन बटनवर क्लिक करावे। तसंच तुम्ही लॉग इन होणार, तुम्हाला इथे दिसणार यू आर लॉग्ड इन ॲज आणि मी सध्या डेमो युजरनी लॉग इन झाली आहे म्हणून मला नाव येतंय डेमो युजर। आता ह्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला तुमचे प्रोग्रामची बद्दल माहिती असणार। या बाजूला तुम्ही बघू शकतात इथे तुम्हाला माय प्रोफाइल सेटिंग्स दिसणार। इथे जाऊन तुम्ही तुमची प्रोफाइलची सेटिंग्स जर का तुम्हाला चेंज करायची आहे तर ते तुम्ही चेंज करू शकतात। जर समजा तुम्हाला तुमचं नाव बदलायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे तर इथे जाऊन तुम्ही सोपेपणाने अगदी आरामात चेंज करू शकता। जर समजा इथे तुम्हाला तुमचं इमेज टाकायचं आहे, अजून काय माहिती तुम्हाला चेंज करायची आहे, तुमचा फोन नंबर वगैरे तुम्हाला चेंज करायचा आहे तर हे तुम्ही इथे जाऊन आरामात अपडेट करू शकतात। हे झाल्यानंतर तुमचं पान तुम्हाला असं दिसणार। अजून तुम्हाला आम्ही जे तुम्हाला पासवर्ड दिले ते जर का तुम्हाला चेंज करायचं असेल ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकतात। त्याच्यानंतर आपण होम पेजवर यावे। होम पेजवर आल्यानंतर आपल्याला दिसणार की तुम्ही जे काही पण तुम्ही कोर्स निवडला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणार। त्या लिंकवर क्लिक करावे। त्याच्यानंतर तुम्हाला असं हा पान तुम्हाला दिसेल। या पानावर तुम्ही बघू शकतात जे काही पण सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल एक माहिती दिसणार, एक छोटासा वृत्तांत असेल त्याच्यानंतर जी कोणी तुमचे शिक्षक आहे त्यांचा फोटो आणि त्यांच्याबद्दल एक माहिती। त्यांच्या माहितीचं आपल्याला इथे एक व्हिडिओ सुद्धा दिसेल। अजून तुम्हाला दिसेल त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही काय काय नवीन गोष्टी शिकणार आहात त्याच्याबद्दल तुम्हाला सगळे टेक्स्चुअल नोट्स, त्याच्याबद्दलचे तुम्हाला व्हिडिओज आहेत ते आर्टिकल्स तुम्हाला दिसणार। आर्टिकल्स म्हणजे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा एडिशनल इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला दिसणार। अजून जर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सेशन आहे तर ते तुम्हाला दिसेल, क्विज आणि अशी अनेक माहिती तुम्हाला या पानावर दिसेल। जर समजा मला टेक्स्चुअल नोट्स मध्ये जायचं आहे तर मी त्या बटनवर क्लिक करणार, असे मला हे टेक्स्चुअल नोट्स दिसणार। परत पाठी आल्यावरती मी त्या सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा बघू शकते। त्याच्यानंतर जर का समजा काही एडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर मी त्याच्या संबंधित आर्टिकल वरती पण बघू शकते। हा तो आर्टिकल आहे, द सायन्स बिहाइंड हाऊ वी कॅन लर्न न्यू स्किल्स, एक एक्स्ट्रा माहिती त्या सब्जेक्टच्या बाबतीत। क्विज तुम्हाला सांगणार की तुम्ही जे अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कितपर्यंत माहिती मिळाली आहे। जर का समजा मी हा लेसन वाचून झाला आहे, आता मी एक स्वतःचा टेस्ट किंवा मी एक स्वतःचा क्विज घेते। हा क्विजचा पान मला असा दिसणार, त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 5 आहे। हे मी जर का समजा
या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे, तर जे काही पण मला उपयुक्त उत्तर वाटत आहे त्याला मी सिलेक्ट करणार. एकदा मला असं वाटलं की मी सगळे प्रश्नांचं उत्तर दिलं आहे, मग त्याच्यानंतर मी नेक्स्ट बटनवर क्लिक करणार. मला माझी समरी दिसेल. मी एवढे प्रश्नांचे उत्तर दिले, मी एवढे प्रश्नांचे उत्तर नाही दिले, एवढे प्रश्न मी सोडून दिले. जर ही माहिती व्यवस्थित आहे तर मी सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करणार, नाहीतर मी परत माझी क्विजवर जाऊ शकते. तो मला कन्फर्मेशन विचारणार. मी येस सांगते की हो, ही सगळी माहिती बरोबर आहे. आता मला इथे मी घेतलेलं क्विजचं निकाल दिसत आहे की मी फक्त 2च मार्क घेतले आहे आणि माझं जे काही पण फीडबॅक आहे ते सुद्धा मला दिसून येणार. एवढे प्रश्न मी बरोबर उत्तर दिले आणि एवढे प्रश्नांचं मी चुकीचं उत्तर दिलं. हे झाल्यानंतर मी परत माझे होम पेजवर जाऊ शकते. परत माझे कोर्स पेजवर आल्यावरती आता तुम्ही बघू शकतात की डाव्या बाजूला तुम्हाला इथे दिसतं आहे कॅलेंडर. मग त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय अपकमिंग इव्हेंट्स. कॅलेंडर मध्ये तुम्ही बघू शकतात 5 वरती आपण हिरव्या रंगाने मार्क केलं आहे. हे तुम्हाला सांगतं की 5 तारखेला एक व्हर्च्युअल क्लासरूम सेशन आहे. व्हर्च्युअल क्लासरूम सेशन मध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर नसूनही तुम्हाला असं वाटेल की ते एकमेकांशी बोलतात आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने आपण लांब बसलेले विद्यार्थ्यांशी आपण संपर्क करू शकतात. त्याच्यानंतर अपकमिंग इव्हेंट्स जे तुम्हाला ब्लॉग दिसत आहे ते तुम्हाला तेच सांगतो जी माहिती तुम्हाला कॅलेंडर मध्ये दिसत आहे. प्रोग्रेस बार नावाचा हा ब्लॉग तुम्हाला सांगणार की विद्यार्थ्यांनी कितपर्यंत अभ्यास केला आहे. जर का समजा त्याचा रंग निळा आहे तर त्या युनिट किंवा त्या चॅप्टर मध्ये अजूनपर्यंत विद्यार्थ्यांनी काही वाचलेलं नाहीये. जर का त्याचा रंग हिरवा आहे तर आपण हे समजू शकतात की विद्यार्थ्यांनी तो सब्जेक्ट वाचून झाला आहे. रिसेंट ऍक्टिव्हिटीज, काय नवीन ऍक्टिव्हिटीज येणार आहे की अपकमिंग ऍक्टिव्हिटीज काय आहेत ते तुम्हाला सांगणार. जर का तुम्हाला परीक्षेचे मार्क बघायचे असेल तर तुम्ही हे ग्रेड्स नावाचे टॅब वरती बघू शकता. ऍक्टिव्हिटीज आपण जे आता इथे बघितलं आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. असाइनमेंट्स तुम्हाला जे काही पण तुम्हाला असाइनमेंट दिले जातील, जे काही पण तुम्हाला ग्लॉसरीज दिल्या जातील, जे काही पण तुम्हाला क्विझेस दिले जातील ते सगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या अंडर येतात. तर असं या प्रकारे तुम्ही ऑनलाईन कोर्स मध्येही सुद्धा ऑफलाईन कोर्स सारखा अभ्यास तुम्ही करू शकतात. धन्यवाद.